प्रेक्षक हो नमस्कार. स्मार्ट महाराष्ट्र न्यूजच्या आयडियल पर्सनॅलिटी या कार्यक्रमात मी पूजा काटकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या समाजामध्ये अशी काही व्यक्तिमत्व असतात की त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या मर्यादा त्या केव्हा सीमित नसतात. क्षेत्र कोणतंही असो, आपलं उत्तम काम आणि मातब्बरपणा जणू या आयडियल पर्सनॅलिटीचं एक वैशिष्ट्य असतं. तर अशाच फार्मास्युटिकल कंपनीमध्ये सायंटिस्ट, वेट लॉस चॅलेंज, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये आपलं नैपुण्य दाखवत विशेष कामगिरी करणारे माननीय बालाजी सूर्यवंशी सर आज आपल्याला आयडियल पर्सनॅलिटीमध्ये संवाद साधण्यासाठी आलेले. सर नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत. मला वाटतं की या चर्चेला सुरुवात करताना सर्वात आधी तर मी जे काही वर्ड रेकॉर्ड केलंय की इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने तुमची दखल घेतलेली आहे की तुम्ही सलग साधारण 40 फूट अंतरामध्ये दिवसभर म्हणजे साधारण 19 तास 55 मिनिटं चालण्याचा जे काही रेकॉर्ड तुम्ही केलं, तर त्याविषयी बोलताना आता हे तुम्ही आधी ठरवलेलं होतं का की यू आर डुईंग दिस? नाही, हे अचानक कसं म्हणजे अगोदर नाही ठरवलं होतं. कारण मला पूर्वीपासूनच म्हणजे माझी अशी इच्छा होती की काहीतरी असं नोटेबल करायला पाहिजे जेणेकरून त्याच्यातून एक सामाजिक संदेश गेला पाहिजे. तर याची सुरुवात म्हणजे ऍक्च्युली 20 तास कंटिन्यू चालण्यासाठी एक स्टॅमिना लागतो बॉडीमध्ये. तर पूर्वी काय होते, 1.5 वर्षापूर्वी आय वॉज म्हणजे माझं वेट जवळपास 73 किलो होतं. जेव्हा मी ऑफिसला जायचो, अर्धा तास डिस्टन्स होता. मी जेव्हा म्हणजे जायचो तरी सुद्धा म्हणजे थोडं जरी चाललं ऑफिसमध्ये किंवा बाहेर तर कुठे तरी मला धाप लागायचं आणि आय फील टायर्ड. मला असं म्हणजे थकल्यासारखं वाटायचं. तर मला कुठेतरी वाटलं की आपल्याला जर काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये तर आपल्याला शरीर तंदुरुस्त असणं महत्वाचं आहे. कारण आफ्टर ऑल हेल्थ इज फाउंडेशन ऑफ अवर माइंड अँड बॉडी, राईट? तर त्या पद्धतीने मला वाटलं की जर माझं शरीर मला साथ देत नसेल तर मी जीवनामध्ये काहीही करू शकणार. तर तेव्हा मी सुरुवात केली. तर तेव्हा मला चालण्याचा खूप म्हणजे 2 किलोमीटर चाललं तरी खूप थकवायचं. मी हळूहळू सुरुवात केली तशी आणि दररोज मी माझं असं म्हणजे डेडिकेटली मी 10,000 स्टेप्स तरी चालायचो आणि ते इट वॉज अप्रॉक्सिमेटली 5 किलोमीटर. जेवढं 10,000 स्टेप्स आपण चाललो ना पावले ते 5 किलोमीटर जवळपास होतात. तर अशा 1.5 वर्षापूर्वीपासून माझं चालूच होतं आणि माझा ऍक्च्युली मग मी त्या अंतर्गत मी 2 महिन्यामध्ये असंच कंटिन्यू 2 महिने रुटीन फॉलो करून मी 15 किलो माझं वजन कमी पण केलं होतं त्यानिमित्ताने. मग त्याच्यामुळे माझा स्टॅमिना बिल्ड झाला आणि मला असं वाटलं आणि नंतर मी 1 तास 2 तास 3 तास एकदा तर मागं मी 4 तास पण चाललोय. तर मला असं वाटलं की माझ्यामध्ये एक स्ट्रेंथ आहे, स्टॅमिना आहे, मी चालू शकतो कंटिन्यू, मला थकवा येत नाही बिलकुल. तर मग मी असं ठरवलं की का आपल्यालाच आता सध्या तुम्हाला माहिती आहे कोरोनामुळे 6-7 महिने लोक घरामध्येच आहेत. तर आरोग्याबद्दल निष्काळजी वाढत चालली. म्हणजे कसं काम नाही, घरात बसून टीव्ही येते, म्हणजे सगळ्या गोष्टीमुळे कसं निष्काळजीपणा वाढला, वेट वाढत चाललेलं आहे. तर मला असं वाटलं की याच्याद्वारे एक सामाजिक संदेश द्यायला पाहिजे. त्यामुळे मी हे रेकॉर्ड बनवण्याचं ठरवलं आणि अशा प्रकारे मग मी पण आपण साधारण मोकळ्या हवेमध्ये एवढं मोठं अंतर चालणं ही सोपी गोष्ट मानू शकतो. पण साधारण 40 फुटाच्या अंतरामध्ये तुम्ही सलग 19 तास 55 मिनिटं चालताय, तर याच्यासाठी आधी काही तयारी वगैरे केली होती का? हो, याच्यासाठी काय होतं की आता सगळ्यांप्रमाणे मी काय अलग नाही, म्हणजे वेगळा नाहीये. मला पण वर्क फ्रॉम होम होतं घरी, मला पण बाहेर जाता येत नाही, सगळ्यांसाठी नियम सेम आहे. तर मी काय, मला पूर्वी बाहेर चालायची सवय होती, बाहेर जाण्याची. मग आता ह्या लॉकडाऊन मध्ये मी असं ठरवलं आता बाहेर तर जाता येत नाही आपल्याला, मग कसं करायचं आणि आपलं जे आहे फिटनेस कसं मेंटेन करायचं. मग मी असं ठरवलं की ठीक आहे, बाहेर नाही जाता येत ना, मग जे उपलब्ध आपल्याकडे काय आहे, आपण सध्याच्या ह्या वातावरणामध्ये जी उपलब्ध संसाधन किंवा स्रोत आहे तो काय आहे, ते म्हणजे आपण घरी आहे, घरातच राहतो. तर घरातला एखादा एरिया आपण घेऊन तिथेच करू शकतो का? मी ट्राय केला. मग मी 3-4 फूटचा एरिया घेतला आणि जसं ट्रेडमिल असते जिम मध्ये तसंच मी पळायला सुरुवात केली त्याच्यात. मग माझा जो रुटीन होता ते 10,000 पावले चालण्याचं किंवा 5 किलोमीटर मी ते कंटिन्यू 6 महिने सलग केलं. ठीक आहे. तर मला असं वाटलं की घरामध्ये पण मी चालू शकतो, एवढं करू शकतो. मी 2-2 तास पण चालू तर मला काही वाटत नव्हतं. तर मी असं ठरवलं की आजपर्यंत रेकॉर्ड जे झालेत जगामध्ये 175 किलोमीटर पण चाललेले आहेत 24 तासामध्ये रनिंग करून, पण ते आउटसाइड झालेले आहेत. लिम्का बुकामध्ये एका म्हणजे युवकाने केलेलं पण आहे
पण 24 तासामध्ये त्यांनी बाहेर आउटसाइड केलेलं आहे. Okay. त्यांच्याकडून 1,01,02 स्टेप्स आले. तर मी असं ठरवलं की बाबा आजपर्यंत मी रिसर्च केला की घरामध्ये कोणी नाही चाललं, Okay. कारण ते ऑलमोस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल हा. होतं प्रत्येकाला. Yes. म्हणून मी ठरवलं की माझ्याकडे हे स्किल आहे, की कौशल्य आहे, मी करू शकतो, माझ्यात स्टॅमिना आहे. तर ठरवलं एवढ्याच जागेमध्ये 40-50 फुटामध्येच आपण चालू आणि बघू जे होईल ते होईल. म्हणून मी सुरुवात केली म्हणजे बनवायला. नक्कीच लॉकडाऊन ही एक तुम्हाला पर्वणी दिली की हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये जागवला की Yes. कदाचित तुम्ही एवढ्या कमी त्याच्यामध्ये एवढा रेकॉर्ड तुम्ही करू हो, 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 शकता. हो. नक्कीच. Lockdown. पण मला वाटतं की ही रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ही याची दखल नेमकी कशा आणि कोणत्या पद्धतीने घेतली? हा. ही प्रोसेस काय होती? हो हो ते पण तर मी अगोदर म्हणजे मी ठरवलं की आता म्हणजे रेकॉर्ड मी साठी बघितलं की ऑप्शन्स काय आहेत मला रेकॉर्ड बनवण्याच्या घरातल्या घरात. मी मग दोन प्रॉमिनंट ऑर्गनायझेशन आहेत भारतामध्ये. एक इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आहे, दुसरा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड. Yes. तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड साठी अगोदर मेल्स वगैरे खूप परमिशन घ्यावे लागते. 3-4-5 महिने लागतात समटाईम. त्यांना अगोदर सांगून त्यांची परमिशन कन्फर्मेशन आल्यानंतर करू शकतो. पण इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला जेव्हा मी संपर्क केला, ऑलरेडी मी संपर्क केला चालण्याच्या अगोदर, त्यांनी म्हटलं की तुम्ही करा तुमच्या पद्धतीने करा आणि जेवढा वेळ आम्ही एव्हिडन्स मागू तुम्हाला म्हणतात, अशा पद्धतीने रेकॉर्ड वगैरे करा. तर मी चालते वेळेस काय केलं, मी माझा रुटीन समजून त्यांनी इव्हॅल्युएट कसं केलं माझं की त्यांनी इव्हॅल्युएट असं केलं. मी काय केलं, दर अर्ध्या तासानंतर जेव्हा सुरुवात केली तर मी जवळपास 4 ऍप्सचा वापर केला. अँड्रॉइड ऍप्सचा, ते त्याच्यामध्ये गुगल फिट होता, हेल्थ पेसर ऍप होता, नंतर स्टेप्स ऍप्स आणि पिडोमीटर. ह्या 4चा ऍपचा यूज केला. त्याच्यामध्ये स्टेप्स पण दाखवतात, किलोमीटर पण दाखवतात. ठीक आहे. तर मी त्याच्याद्वारे माझे ते पावलं रेकॉर्ड केले आणि डिस्टन्स पण रेकॉर्ड केलं गेलं. आणि मी ऍडिशनली केलं, कारण समटाइम्स घरामध्ये जीपीएस नेटवर्क नसतो, कारण ते डिस्टन्स जो असतो ते जीपीएस वर अवलंबून असतो. तर काही ऍप्स मध्ये ते इंटिग्रेट करायचं, ते ह्याच्यावर कॉन्फिगरेशन काय त्याच्यावर डिपेंड आहे की कोणतं घेतं नाही घेतं. तर त्या पद्धतीने मी काय केलं की रेकॉर्ड पण करण्याचं, म्हणजे व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचं ठरवलं. तर मी दर सुरुवातीला जेव्हा म्हणजे सुरुवात केली रात्री 20 सप्टेंबरला रात्री 12 वाजता, तेव्हा मी रेकॉर्ड केलं की मी चालू दर 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ मी दर अर्ध्या तासानंतर रेकॉर्ड केला. अशा पद्धतीने मी सिन्स 0 आवर्स पासून ते 20 आवर्स पर्यंत असे 40 व्हिडिओ बनवले 1-1.5 मिनिटाचे. आणि त्याच्यामध्ये आणि परत हे तर झालं एक रेकॉर्ड. मग दुसरे काही ऍप्स असे आहेत की त्यांच्यामध्ये नाव किंवा जीमेल काही क्रिएशन मागत नाही. जसं पिडोमीटर आहे, डायरेक्ट मेजरमेंट घेतं, हाईट वेट डायरेक्ट चालू करतं. तर त्यासाठी मी असं केलं की प्रत्येक जे 4 ऍपचा पण मी व्हिडिओ म्हणजे दुसऱ्या मोबाईलद्वारे माझ्या वाईफचा मोबाईल घेऊन मी ते रेकॉर्ड केलं आणि सांगितलं व्हॅलिडेट केलं की हे गुगल फिट स्टेप्स ऍप माझ्याच ऍप मोबाईल मध्ये आहे. माझा गॅलरी पण ओपन केली, फोटो सगळे, मेल आयडी वगैरे. त्या पद्धतीने एक मी 2-3 मिनिटाचा व्हिडिओ बनवून तो पण एक व्हॅलिडेशन साठी आहे. नाहीतर त्यांनी क्वेश्चन रेज केले असते की हे तुमच्याच आहे कसं, म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट पाठवली आहे. तर त्या पद्धतीने पण मी केलं. मग त्यांनी नंतर पण बरेच कम्युनिकेशन केले, कॉल पण त्यांनी केली, कसं काही कन्फ्युजन्स वगैरे होते त्यांना मी क्लिअर केलं त्या पद्धतीने. कारण काही ऍप मध्ये डिस्टन्स मेन्शन नाही केलं आणि गुगल फिट थोडस 2-3 तासानंतर थोडं फ्लक्च्युएट व्हायला लागलं. त्याच्यामध्ये ते अॅक्युरेट स्टेप्स किंवा डिस्टन्स काउंट नाही केलं. पण स्टेप्स आणि पेसरने छान पद्धतीने केलेलं आहे. तिथे स्टेप्स केलं पण डिस्टन्स तिथं जीपीएस इश्यू होता. स्टेप्स ऍपने डिस्टन्स माझं जे 67.8 किलोमीटर केलं. अशा पद्धतीने थोरोली इव्हॅल्युएशन करून त्यांनी सगळ्या गोष्टी हे करून फायनली कन्फर्म झाल्यानंतरच त्यांनी मला हे मेडल आणि सर्टिफिकेट आवडलं. नक्कीच. म्हणजे साधारण एका ठरलेल्या अंतरामध्ये 19 तास तुम्ही कंटिन्यू चाललेला आहात. तर याचे हेल्थ रिगार्डिंग आस्पेक्ट किंवा अफेक्ट काही झाले का नंतर? हा, जेव्हा मला तर तुम्हाला सांगितलं मी 4-4 तास कंटिन्यू चालत होतो. तर म्हणजे बाहेर वगैरे चालत होतो तेव्हा किंवा घरामध्ये पण मी चाललेलो आहे. तर तेवढा इश्यू नाही आला. पण नेमका जेव्हा मला 7-8 तास झाले ना कंटिन्यू चालत होतो, त्याच्यानंतर माझे पायामध्ये म्हणजे वेदना चालू झाल्या, ते दुखत होते. मग ऑलमोस्ट 12 तासानंतर मी केलं कसं तरी कॅरी, कारण त्याच्यामध्ये मी जेवण पण केलं नव्हतं. मी नाश्ता पण चालत केलं होतं, कारण ते नंतर मला कमी वेळेमध्ये ते 1 लाख स्टेप्स कम्प्लीट करायचे होते ना. तर त्याच्यामुळे मी फक्त नाश्ता पण चालत केलं. त्याच्यामुळे थोडं कमजोरी होती आणि माझे पाय खूप दुखत होते. 12 तासानंतर मला असं वाटलं की आता यार माझ्याने नाही होणार, सोडून टाकावं. कारण मला वाटलं तुम्ही करेन, पण खूप वेदना होत होत्या. पण मी ट्राय केला की आयोडेक्स माझ्याकडे होतं, आयोडेक्स म्हणजे थोडंसं 2 मिनिट घेतलं आणि त्याच्याने मसाज केलं. मसाज करायला सांगितलं.
मग मसाज केल्यानंतर मग चाललो तसंच. म्हणजे मला एक गोष्ट माहिती आहे पूर्वीपासूनच. मला जेव्हा मी सुरुवातीला पण मी चालत होतो माझं वजन कमी करत, तेव्हा सुद्धा माझी स्किन वगैरे खाली खूप निघाली होती. म्हणजे मला जसं म्हणतात ना विषाला विषच मारतो तसं पेनला पेनच मारतो. मी असं ठरवलं की नाही माघार नाही घ्यायची. आपण एकदा सुरुवात केली ना तेव्हा हे पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही असं ठरवलं. पाय दुखत होते तरी पण मी वेगाने आणखी जास्त वेगाने चालत होतो. मग थोड्या वेळाने मला ते आयोडेक्सचा पण इफेक्ट आणि माझं जे जिद्द, मला काहीही बोलू शकता तुम्ही, त्याच्यावर म्हणजे नंतर मला वेदना चालू होत्या तरी पण मी चाललो. मग आणखी नंतर 16 तासानंतर परत खूप वेदना व्हायला, परत एकदा मी आयोडेक्सने मसाज केली. कारण तेव्हा तर खूपच वेदना होता. आता म्हणजे मन तर बोलत होतं बस नको नको नको. जसा मनाला तर काय जेवढं इझी ज्या गोष्टी असतात तेच एक्सेप्ट करतात, जे अवघड असतात ते आपल्या अगेन्स्ट मध्ये जाऊन बोलतो. पण मी असं ठरवलं की नाही, आपण एवढं दूर आलो आता, एवढं डिस्टन्स 50-60 किलोमीटर केलंय, 75-80 स्टेप्स पुढे करायलाच पाहिजे. असं करत 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 मी तसं वेदना सहन करत करतच चाललं आणि त्या पद्धतीने मी कम्प्लीट केलं. नक्कीच, कारण कधी पण आपण जेव्हा आपला अभ्यास असतो की एखादा रेकॉर्ड करण्यासाठी त्याची काय म्हणतात मेथॉडॉलॉजिकल ट्रेनिंग इज नेसेसरी. तर रिगार्ड्स विथ तुम्ही काही याची ट्रेनिंग वगैरे घेतली होती का? हा, ट्रेनिंग ऍज सच मी तसं काही घेतलं नाही. मला कोणी मेंटॉर वगैरे हे नव्हतं. माझा मेंटॉर काय होता, माझा प्रिव्हियस एक्सपिरियन्स जो मी वेट लॉस 15 kg केला होता. त्याच्यासाठी खूप सारे म्हणजे हजारो मी रिसर्च पेपर वाचले होते. म्हणजे वेट कमी करण्यासाठी काय लागतं, चालण्यासाठी काय लागतं, नेमकं प्रिकॉशन्स दररोज कंटिन्यू कसं करायचं. जसं काही चांगल्या लोकांनी जसं संदीप माहेश्वरीने त्यांचं वेट लॉसचे जे व्हिडिओ केले, कसं मेथड अप्लाय केलेली आहे त्यांनी, किंवा जे जे महान दुसऱ्या लोकांनी केलेलं आहे असंच कार्य केलेलं आहे त्यांचं पण वाचलं. सायंटिफिक, जसं माझं सायंटिफिक बॅकग्राऊंड आहे मी ते पण केलं. त्याच्यामुळं माझा ऑलरेडी म्हणजे हे झालं होतं, म्हणजे माझं शरीर म्हणजे स्टॅमिना बिल्ड झाला होता. स्ट्रेंथ तसं तयारी होती चालण्याची, म्हणजे तसं सवय झाली होती. त्या पद्धतीने मी त्यामुळे मी हे रेकॉर्ड करू शकलो. आजच असं काही प्रशिक्षण मी कोणाकडून घेतलं नाही किंवा गायडन्स कोणाकडून नाही. नक्कीच, तुम्ही म्हणालात की वाचन, पण मला वाटतं की यू आर वर्किंग एज आय थॉट फार्मासिस्ट सायंटिस्ट. म्हणजे एखादी संशोधनाची जबाबदारी तुमच्यावरती होती. मग ही जबाबदारी पेलताना वाचन आणि मुंबईसारख्या स्मार्ट सिटीमध्ये दगदगीचं जीवन जगत असताना एकंदरीत हा वेळेचा समतोल कसा साधलाय? हा, आता वेळेबद्दल जर बोलायचं झालं तर प्रत्येकाला कामाबद्दल असं नाही की 24 आवर्स प्रत्येकाला असतं. माझ्याही कामामध्ये मला मंडे टू फ्रायडे माझं काम असतं आणि त्याच्यामध्ये 8 आवर्स वर्किंग असतं. पण बाकीचे जे आहेत 16 आवर्स माझ्यासाठी आहेत ते. आणि मला सॅटर्डे संडे पण सुट्टी असते. तर त्याचा वापर करून आणि घरी आल्यानंतर वेगळ्या ह्याच्यात कुठेतरी वेळ घेणं घालवलं टीव्ही किंवा ह्याच्यात, तर मी माझं असं करतो की माझा प्रोडक्टिव्ह कसा वेळ जाईल ह्या गोष्टीकडे मी वाचन, काही चांगली गोष्ट करण्याचा माझा पूर्वीपासून माझी सवय आहे. त्या पद्धतीने मी त्या वेळेचा वापर करून अशा पद्धतीने मी खरं तर सायंटिस्ट म्हणून वर्किंग करत असताना, संशोधनाची एखाद्या फार्मास्युटिकल कंपनीची जबाबदारी असताना, वेट लॉस चॅलेंज असेल किंवा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डची ही घौडदौड असेल, पण आम्ही सर ऐकले की याबाबत तुम्ही कलेच्या बाबतीत सुद्धा तितकेच रसिक आहात. तुम्ही सुंदर कविता सुद्धा करता. तर हा सगळा समतोल किंवा कवितेकडे कसे वळालात? हा, कवितेचा जो माझा लिंक आहे तो माझ्या चाइल्डहुड म्हणजे लहानपणा म्हणजे पासून आहे. ऍक्च्युली मी जेव्हा लहानपणी म्हणजे शाळेत वगैरे जेव्हा लहानपणी टीव्ही वगैरे पाहत असतो तेव्हा व्हायचे असे म्हणजे काव्य स्पर्धा वगैरे असे काव्य संमेलन. तर मला असं वाटलं की आपण पण असं क्रिएटिव्हिटी करू शकतो का. आणि सुरुवातीपासून आय थॉट की म्हणजे ह्याच्यामध्ये मी बिलीव्ह करत नाही. मला असं वाटतं काहीतरी क्रिएटिव्ह करायला पाहिजे आपण. तर त्याला महत्व आहे, कारण जे गोष्टी चालत आल्या त्याला डुप्लिकेशन पेक्षा काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह करायला पाहिजे. तर बेस्ट मेथड आहे पोएम्स वगैरे लिहू शकतो. आणि त्याच्यामुळे आपण ऑब्झर्वेशन पण करतो, समजून घेतो एखाद्या गोष्टींना. तर ती लहानपणापासून शाळेच्या जीवनापासून हे सवय लागली मला. म्हणजे तेव्हापासूनच मी काहीतरी क्रिएटिव्ह करावं. तुम्ही कवितेच्या जगात सर आतापर्यंत या कवितेची घौडदौड, तुमचे काव्यसंग्रह किती प्रकाशित झाले त्याबद्दल सांगा. आतापर्यंत सो फार आय हॅव रिटन मोर दॅन 350 पोएम्स. आणि ते तिन्ही भाषेमध्ये आहेत, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. ठीक आहे. तर आतापर्यंत 3 काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत आणि 1 लघु कादंबरी झालेली आहे. तर त्या 3 मध्ये पहिली जिव्हाळा आहे मराठी भाषेमध्ये, दुसरी आहे मेरी परछाई हिंदी भाषेमध्ये, तिसरी आहे तू ही मेरी जिंदगी है
हिंदी भाषेमध्ये आणि एक लघु कादंबरी दॅट इज अनफॉर्च्युनेट मामी ती इंग्लिश लँग्वेज मध्ये आपण कवितेच्या जगामध्ये वावरत असताना तुम्ही कादंबरीकडे पण वळालात. खरं तर एखादा कवी हा मोजक्या शब्दांमध्ये भावना मांडतो, म्हणजे एखादा कवी, आणि कादंबरीकार जेव्हा आपण बघतो तर तो खूप काही वर्णनात्मक लिहिणं मांडलं जातं. मग कविता आणि कादंबरी लेखन या दोघांची लिंक कशी काय जुळते? ओके, तर याबद्दल मी कोणी जरी विचारलं तर मी एक गोष्ट म्हणजे एक शारोळी बनवलेली आहे माझ्याबद्दल. मी त्यांना असं बोलतो, शब्द वेडा मी खेळ मांडतो शब्दांचा, शब्द वेडा मी खेळ मांडतो शब्दांचा, यांच्या विना काहीच नाही, यांच्या विना काहीच नाही अर्थ माझ्या जगण्याला, यांच्या विना काहीच नाही अर्थ माझ्या जगण्याला. अशा पद्धतीने म्हणजे मी सांगतो की शब्द वेडा आहे मला. मी कोणी जरी बोललं तरी म्हणतो की आय लाईक वर्ल्ड ऑफ वर्ड्स. मला शब्दांचं जग आवडतं. मग ते कोणत्याही रूपात असो, कवितेचा असो कादंबरीचे, तिथे शब्दच आहेत ना. कवितेमध्ये कसं आहे, छोट्यामध्ये आपण खूप काही वर्णन करतो, रायमिंग वगैरे, ते आकर्षित केलं जातं. त्याच पद्धतीने मला शब्द आकर्षित करतात, तर शब्दांनीच बनलेली असते ना कादंबरी. त्या पद्धतीने मी असं मग ठरवलं की बाबा मी पोएम्सचे हे काव्य संग्रह म्हणजे कविता लिहू शकतो, तर कादंबरी का नाही लिहू शकत. मग त्याच्याकडे पण मी प्रयत्न केला, तर मला असं आढळलं की माझ्यामध्ये ते पण पोटेन्शियल आहे, मी ते पण लिहू शकतो. असं कादंबरी मला वाटतं की तुमच्या प्रकाशित झाली आणि होतीये पण, तर त्याबद्दल काय सांगा? येस, हा. आता तर तुम्हाला मी सांगितले 3 काव्य संग्रह आणि एक लघु कादंबरी झालेली आहे. आता मी एक म्हणजे जवळपास 3 कादंबरीवर मी काम करतोय आणि एक फायनल ड्राफ्ट वरती चालू आहे काम, आणि त्या म्हणजे इट विल माय डेब्यूट नाव. ओके. आणि त्याचं नाव आहे फाउंड यू अगेन्स्ट लॉस्ट. ऑलमोस्ट फायनल ड्राफ्ट आहे आणि ते पण होऊन जाईल. मी आता चांगल्या प्रॉमिनंट पब्लिशर्स सोबत माझं चालू आहे, फॉर एक्झाम्पल रूपा पब्लिकेशन वगैरे, आणि ते निश्चितच होईल अशी मला आशा आहे. बाकीचे दुसरे जे मी वेट लॉस म्हटलं त्याच्यावर पण मी हेल्थ टिप्स ते बुक मी बनवत आहे की हाऊ टू रिड्यूस वेट 15 kg विदिन 60 days. आणि एक तिसरी पण कादंबरी स्टार्टच केली आहे, स्ट्रेंथ लव्ह बिटवीन 2 स्ट्रेंजर्स. हे सगळे इंग्लिशच आहे. तर अशा पद्धतीने माझं याच्याबद्दल पण काम चालू आहे. तुमच्या या सगळ्या वेट लॉस चॅलेंजेसचा सुद्धा मला वाटतं रेडिएफच्या संस्थेने दखल घेतली, तर त्याबद्दल काय सांगा? हा, तर मला असं म्हणजे मी जो वेट लॉस केला होता, सगळ्यांनी म्हणजे असं जेव्हा सुरुवातीला कळालं किंवा माझ्याकडे जेव्हा आता बघतात ते बोलतात यार इट इज इम्पॉसिबल की पहिला तू कसा दिसत होता गोलू मोलू आणि आता कसा दिसतोस तू. आणि त्या पद्धतीने मग बोलायचे की आणि 15 किलोची 60 दिवसामध्ये. त्यांनी म्हटलं आम्ही असे भरपूर ट्रेनिंग सेशन बघितले किंवा ट्रेनिंग एक्सपर्ट बघितले, ते 60 दिवसामध्ये एवढंच ईच मंथ 7.5 किलो ऑलमोस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल. पण ते मुश्किल म्हणजे हे नाही आहे की करू शकतो, पण अवरेज केस मध्ये होत नाही. तर त्याच्या पद्धतीने मला बोलायचं, त्या पद्धतीने मला बोलायचं. मग भरपूर मला प्रशंसा मिळाली याबद्दल. माझा लुक बघून वगैरे सगळ्यांना म्हणजे प्रॅक्टिकली जेव्हा बघतात तेव्हा कोणतीही गोष्ट असो ती मान्य करावीच लागते. तर त्या पद्धतीने मग अशाच पद्धतीने मग मला असं कळालं की बाबा काही असे रेडिफ न्यूज, टाइम्स ऑफ इंडिया किंवा असे वेगवेगळे जे नॅशनल प्लॅटफॉर्म आहेत त्यांनी पण अशा जे आहेत स्टोरीज किंवा ते वेट लॉस रेजिम आहेत ते कमेंट करतात आणि ते पब्लिश पण करतात त्यांच्याद्वारे अप्रिशिएट करून. तर अशा पद्धतीने मी त्यांच्याशी अप्रोच केला. तर माझी रिसेंटली कालच रेडिफ या संस्थेने, इट इज अ व्हेरी प्रॉमिनंट न्यूज पोर्टल रेडिफ, त्यांच्याद्वारे माझी जे वेट लॉस रेजिम पब्लिश झालेली आहे आपण बघितले आता. आणि टाइम्स ऑफ इंडियाने कन्फर्म पण केलेलं आहे, माझे बिफोर आफ्टर इमेजेस त्यांनी घेतलं आहे. तर ते पण लवकरच होईल अशी आशा आहे. आणखी पुढे पण मी बघू अशा पद्धतीने नेक्स्ट ऑर्गनायझेशन वगैरे कोणत्या, तर मी त्यांनी ज्यांनी अप्रोच केला पण सर एकंदरीत ह्या प्रवासाबद्दल जेव्हा आपण बघतो की एकंदरीत कविता असेल, क्रीडा क्षेत्र म्हणजे वेट लॉस चॅलेंजच्या रिलेटेड असेल, हेल्थच्या रिलेटेड असेल, किंवा मग सायन्स किंवा सायंटिस्टच्या फील्डमध्ये असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही अव्वल कामगिरी बजावताय. तर या सगळ्यांमध्ये येताना कधी चिडचिड, थकवा किंवा अशा काही साईड इफेक्ट जाणवतात? एकच माणूस सगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःला अव्वल दाखवतोय, तर या दरम्यान तुम्हाला काही अशा कठीणाई आल्या का? हो, खरं सांगायचं तर म्हणजे त्याच्यासाठीच म्हणजे जेव्हा माझं वेट 73 kg होतं तेव्हा पण मी हे काम करायचो. पण तेव्हा मात्र चिडचिड वगैरे जास्त व्हायची, कारण कसं शरीर आहे त्याची एक पर्टिक्युलर क्षमता आहे
कॅपॅसिटी आहे, त्याच्या पलीकडे गेल्यानंतर तू नाही करू शकत. जसं माझं वेट आता 60 kg आहे, तर मी हार्डली काही पर्सेंटेज जास्त घेऊ शकतो, पण ऑलमोस्ट डबल नेक्स्ट इम्पॉसिबल, राईट. तर त्या पद्धतीने मी असं ठरवलं की माझं शरीर साथ देत असेल, मी जर तंदुरुस्त असेल, चांगला असेल, तर मी एक मल्टीटास्किंग काम करू शकतो, बऱ्याच वेळेस मल्टिपल प्रोजेक्ट्सवर काम करू शकतो बऱ्याच गोष्टीमध्ये. त्या पद्धतीने तेव्हाच मला 1.5-2 वर्षापूर्वी याची जाणीव झाली. त्या पद्धतीने मी म्हटलं की मला शरीर जर माझ्या व्हॉट्सअपवर स्टेटस पण मी ठेवलेला आहे की वी कांट राईज टू वर्ल्ड क्लास विथ एव्हरेज लेवल ऑफ हेल्थ अँड एनर्जी. इफ यू वॉन्ट टू ग्रो, इफ यू वॉन्ट टू स्टँड युअर सेल्फ, देन वी मस्ट बी फिट अँड हेल्दी. त्या पद्धतीने मी केलो, त्या पद्धतीने मी जे वेट वगैरे केलेलं आहे आणि व्यवस्थित आता मी स्ट्रॉंग झाले, तर माझ्याकडे एवढी कॅपॅसिटी आली की मी मल्टिपल वर्क करू शकतो विकेंडला वगैरे किंवा जेव्हा टाइम मिळेल वगैरे त्या पद्धतीने. तर मला हे माझे जे शरीर आता मी बनवल्यामुळं मी मल्टिपल काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. एकंदरीत या सगळ्याचा रासायनिक जेव्हा आपण अभ्यास करतो, तर एवढ्या सगळ्या क्षेत्रांमध्ये करताना नक्कीच एक अनुभव म्हणून आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? अनुभव तर मला हे सांगायचं आहे की आपल्याला म्हणजे मला असं वाटतं की मनुष्य म्हणून आपला जो जन्म झाला आहे, ठीक आहे, जन्म तर पशूंचा पण झालेला आहे, बरोबर. पशु आणि माणसामध्ये एकच फरक आहे, ते चिंतन करू शकत नाही, विचार करू शकत नाही. पण माणूस हा विचार करू शकतो, चिंतन करू शकतो, समजू शकतो एखाद्या गोष्टीला खूप चांगल्या पद्धतीने. तर त्याचा वापर करून जो आपल्याला हे चांगलं जीवन भेटलं आहे, तर हे जीवन फक्त असं नाही की पशुंसारखं खायचं, काम करायचं, झोपायचं जे असेल किंवा खायचं, झोपायचं, काहीच नाही करायचं, अशा पद्धतीने न करता हे आपलं जो जीवन भेटलं याचा वापर करून जर आपण चांगल्या पद्धतीने, मी माझे जर म्हणजे मला कोणाचं म्हणजे कोणाला हर्ट नाही करायचं, पण मला हे बोलायचं आहे की आपल्याला मानव जीवन लाभलं आहे, तर आपण त्याचा वापर करून, जे आपला बुद्धी आहे आपल्याकडे, त्याचा वापर करून आपण जर काही ठरवलं समजा, आणि त्याला एखादी गोष्ट कोणती, माझ्यामध्ये तर माझ्या जीवनामध्ये एवढे म्हणजे ह्या काही गोष्टी आल्या, तर त्याच्यावरून मला असं वाटतं की आपण जर ठरवलं तर ते करू शकतो. फक्त ठरवण्याची आपल्याकडे धैर्य किंवा ते एक डिटर्मिनेशन आहे. आणि त्याच्यासोबत जर आपण जोडली 3 गोष्टींना जोडलं, संयम, ओके, चिकाटी आणि परिश्रम, ह्या गोष्टी जर जोडल्या आणि शिस्त, या 3-4 गोष्टी जर आपल्या जवळ असल्या, तर मला असं वाटत नाही की काहीही शक्य आहे. ते मग वेट लॉस असो, कोणता रेकॉर्ड असो, कोणतं कादंबरी बुक असो किंवा काही काम असो, जर आपल्या ह्या गोष्टी असतील आणि आपल्याकडे जो एक शत्रू आहे आपला आळस नावाचा, तो जर आपण बाजूला सारला आणि ह्या गोष्टींचे एक व्यवस्थित जर समन्वय साधलं, तर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये कुठेही कशाही प्रकारे आपण यश मिळवू शकतो. नक्कीच. सर, सगळ्यात शेवटी आम्हाला तुमच्या कविता आमच्या प्रेक्षकांना ऐकवायला आवडते. हो. तर मी कविता ऐकवतो की ती सध्या म्हणजे महागाईबद्दल आहे. तर महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्याबद्दल थोडंसं मी विचार केला, त्यानंतर मला ही सुचल्या. कवितेचं नाव आहे इथे मरणही परवडे. दिस भयान भयान छळे रातीचा अंधार, दिस भयान भयान छळे रातीचा अंधार, क्षणोक्षणी गरिबीची छाया काटेरी हे संसार. दिस भयान भयान छळे रातीचा अंधार, क्षणोक्षणी गरिबीची छाया काटेरी हे संसार. भयान जीन नको आता, भयान जीन नको आता, इथे मरणही परवडेना, इथे मरणही परवडेना. दिसा पराकोटीचा अंधार, दिसा पराकोटीचा अंधार, स्वप्नांना पंखाचा आधार. दिसा पराकोटीचा अंधार, स्वप्नांना पंखाचा आधार. इवल्याशा आशांना थवे मोठे, इवल्याशा आशांना थवे मोठे, पण दुःख हे काही न संपणार. जीवनाच्या वाटेवरती हवे शेवट आता, जीवनाच्या वाटेवरती हवे शेवट आता, इथे मरणही परवडेना. डोळ्यांना अश्रूंचा खजिना, दुःखांना त्यांचाच सहारा. डोळ्यांना अश्रूंचा खजिना, दुःखांना त्यांचाच सहारा. गरिबीच्या सावलीने सुख झाकोळला सारा. डोळ्यांना अश्रूंचा खजिना, दुःखांना त्यांचाच सहारा. गरिबीच्या सावलीने सुख झाकोळला सारा. अश्रू नाही हवे आराम, अश्रू नाही हवे आराम आता, इथे मरणही परवडे. शेवटी महागाईबद्दल आहे शेवटचा अंतरा.
महागाईचा हा जमाना, महागाईचा हा जमाना पैसे वाल्यांचाच बोलबाला. गरीब लोक कुठे जातात? पैशावाल्यांचाच. महागाईचा हा जमाना पैसे वाल्यांचाच बोलबाला. दोन वेळच्या जेवणासाठीही मरमर दाही दिशा जेवा. महागाईचा हा जमाना पैसे वाल्यांचाच बोलबाला. दोन वेळच्या जीवनासाठीही मरमर दाही दिशा जीवाला. ही मरमर एकदाची थांबावी, ही मरमर एकदाची थांबावी आता. इथे मरणही परवडेना, इथे मरणही परवडेना. कारण मेल्यानंतर पण खर्च येतो. त्यासाठी आहे की मरण सुद्धा या महागाईच्या काळामध्ये परवडत नाही. सर नक्कीच तुम्ही मराठी बरोबर हिंदी कविता सुद्धा करताय. तर एक हिंदी कविता. हो, आता मी नेहमी कुठे पण मी माझ्या मित्रामध्ये कुठे गेलं तर मला ह्या कविताबद्दल बोलण्याचा आग्रह असतो. आणि ती माझी पण खूप फेवरेट पोएम आहे. तिचे नाव आहे जे रिलेशनशिप रोमॅन्टिक पोएम आहे. नाव है जिसे तुम छू जाती. मेरे दिल के बहुत करीब है. हर एक चीज वो चमक उठे जिसे तुम छू जाती हो. हर एक चीज वो चमक उठे जिसे तुम छू जाती हो. हर वक्त शर्मीली मुस्कान से इस दिल को तुम तड़पाती हो. हर एक चीज वो चमक उठे जिसे तुम छू जाती हो. हर वक्त शर्मीली मुस्कान से इस दिल को क्यों तड़पाती हो. तेरी आंखें एक जज्बातों का समंदर है. तेरी आंखें एक जज्बातों का समंदर है. क्यों हमें हर वक्त इनमें डुबा लेती, क्यों हमें हर वक्त इनमें डुबा लेती हो. तेरे बातों के झनकार की अब हमें आदत सी हो गई. तेरे बातों के झनकार की अब हमें आदत सी हो गई है. खामोश होके क्यों सताती हो, खामोश होके क्यों सताती हो. तेरे पास होने से मानो आसपास की हवा भी महकती. तेरे पास होने से मानो आसपास की हवा भी महकती है. क्यों देर से आके मेरी बेचैनी बढ़ाती हो, क्यों देर से आके मेरी बेचैनी बढ़ाती हो. उसके पायल के बारे में. तेरी पायल की आवाजें मुझे खुशी की दुनिया में ले जाती है. तेरी पायल की आवाजें मुझे खुशी की दुनिया में ले जाती है. क्यों पायल ना पहन के मुझे फिर से मतलबी दुनिया में लाती हो. क्यों पायल ना पहन के मुझे फिर से मतलबी दुनिया में लाती हो. लास्ट के दो अंतरा बहुत ही अच्छे हैं, सुन लो. तेरे हंसी के बारे में. तेरे नादान हंसने से मानो लगता है जैसे टिप 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 बारिश हो. तेरे नादान हंसने से मानो लगता है जैसे टिप 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 बारिश हो रही हो. क्यों ऐसे रूठ के मुझे भयान समर का एहसास दिलाती हो. क्यों ऐसे रूठ के मुझे भयान समर का एहसास दिलाती हो. लास्ट का अंतरा तो मेरे बहुत करीब है. वो ऐसा है. तेरी बेवजह छेड़खानियों से, तेरी बेवजह छेड़खानियों से लगता है कि मुझ में कहीं जान है. तेरी बेवजह छेड़खानियों से लगता है कि मुझ में कहीं जान है. क्यों ऐसे चुप रह के, क्यों ऐसे चुप रह के मुझे मौत का एहसास दिलाती हो तुम, मुझे मौत का एहसास दिलाती हो. खरं तर तुम्ही खास इंटरव्ह्यूसाठी मुंबईवरून इथे आलात त्याबद्दल स्मार्ट महाराष्ट्र चॅनलच्या वतीने मी खूप आभार मानते आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ह्या निमित्ताने मी पण एक बोलू इच्छितो की जो हा मला स्मार्ट महाराष्ट्र चॅनलने इथे बोलवलं आणि हे प्लॅटफॉर्म दिला आणि माझ्या ज्या ह्या काही गोष्टी आहेत सोकळ अचीवमेंट त्याने आणखी ही तर सुरुवात आहे, भरपूर काय करायचं आहे. पण हे मला व्यासपीठ दिल्याबद्दल मी पण स्मार्ट महाराष्ट्र चॅनलचा खूप ऋणी आहे. आणि मी ह्या निमित्ताने मी स्मार्ट महाराष्ट्र चॅनलला सदिच्छा पण देऊ इच्छितो की त्यांचा फ्युचर किंवा हे सगळ्या जे परिश्रम असेल त्याच्यामध्ये पण त्यांना यश मिळावं. थँक्यू.